मला असं म्हणणं आहे तुम तब्येत बरी आहे ना एकदम ते तुम बायकोला लगवली गे तुम बायकोला लगवली अजून कोणतं लग्न करत पण बायको अरे बारको बारको तो असं म्हणजे असं का हो बरं मी काय म्हणा ते तुम माहिती कोणी ठेवले आता म्हणजे तुम्ही दोन भाऊ ना हा बरोबर तुम्ही एकच बाप नाही लोक ते करत तुला एकच आहे ना हा तो बी मरी गया हा राजा मरी गया मग माय तुनाकडे तो तुला भाऊ कडे मनाकडे म्हणजे तू मायले तू ठेवले सुरेश काका राम राम काय मग कसं काय बरं आहे काय माणूस आहे याला काय तू घर नव्हता का असं का मी काय म्हण राहिलो तुम्ही मायला बी लग्न घेऊन ना अरे माया माया अरे हा मला एक मुलगी आहे तिला माया आहे ती मायाने लग्न झालं लग्न होईल लग्न बघू लग्न न पहिले तिथला पुरवला हाव लग्न पहिले नाही लग्न पहिले पोया होतात का हाव लग्न पहिले नाही ना मग अरे त्यानं माय बापास ना लग्न ना सुक्यावर दादा तुला फोटो वाटलाय ना मनावर भरोसा ठेव ज्या टाइमले यान मायान पोट नव्हती ना तेव्हा यान बाप चढ ना हा हा मग आवडलं ना तर बस विको नको करू आवाज मग यन माय आणि यन बाप जात राहिला मरी गया बुवा असं मग आऊ जोय ना आऊ लग्न पहिले नाही तर भाऊ राम राम थोडे जायला होता तू हा अरे काय बाहेर जायला होता रे तुला घर जायला तुम्ही नाही तुला विचारायला जायला हा तुला बायकोला म्हणतो वहिनी मन काका कदा जायला अरे हो पड्या पाहिजे ना हा पाहिजे बोलली मला आवाज तुला कम करू मग पाहिजे बोलली मला ना हा मला काका म्हणा का कोणा का तुले राग मग यावानी का तसं नाही तुला बायकोला म्हणतो वहिनी म्हणा भाऊ कसा जाय म्हणे तुमला भाऊ गाव माझा आहे म्हणे म्हणतो बरं वहिनी मी येतो तुम बायको काय म्हणे माले तुम बायको म्हणे माले मी येऊ दे म्हणे वावर मग पाणी भर तुम्ही आपलं पाणी मग वावर हा तरी तुम बायको उनी भाऊ पाणी गेलो होतं तुला घ्या पाणी लेवाले उनी पण एक तिने उनी तो तुला टाकला पोया हा एक नंबर ना आगाव सरा कोणा पोट नाही तुनाचे पोऱ्याने यार वाढू की पोर गप्पण नाही यार मग तुझी बायको म्हणे धावा पळा माझ्या मुलाचा जीव वाचवा आंधळ्याची काठी म्हातारपणाचा सहारा 29चा एकच मुलगा वेळीत पडला याला कोणीतरी काढाव तुम बायको ते बांधवर मी वावरमा मला दिशी का भाऊ तुला माहिती आपला घ्यायच्या डायरी कपाशी 4 वर्षाची हा आणि आता तुझी धंदे गुन्हा तुम बायको डोक्यानं कपडा फाडे अंगना केस वडे अंगणात कपडा फाडे बरं उलट फुलट वगैरे झालं तुम बायकोला म्हणतो वहिनी काय आहे तुम बायको काय म्हणे माले म्हणे भाऊजी फया फया हा फया मी बी लायला पहिलं अरे मी जागावर माझ्या वाटलं म्हणतो 5 किलोमीटर पर्यंत भाऊ डायरेक्ट पैसा एअरवर जाऊ आणि त्या 10 वरून एअरमधून गेली खूप
पोरग येरमा खीर आणतं हा म्हणजे खाल जाय वर एक खाल जाय वर एक खाल चिपक खाल जाय वर एक खाल जाय वर चिपक तू बायकोला म्हणतो वहिनी पोरग पळणं बाजू नको घाबरू नको इनबाई म्हणतो एक पोरग येरमा पळणं रडू नको म्हणतं किटला पोर काढी दिसू येरमाई काढी दिसू म्हणतं गैरा पाठी झाला तू जीवनी परवा करी नाही हो मी जीवनी परवा करी कपडा उतारत नाही मी येरमा उडी मारी तू पोऱ्याला र मग मला काढायला 4-5 मला चढताय पण वर चढताय अजून बायको वरून आवाज माले म्हणे भाऊजी खाल ना कर वर चढा येणं वर चढा म्हणे गैरा पाठी चाला गुला मोबाईल बायको म्हणतो वहिनी मी असं चढत नाही मला चढता येणार नाही म्हणतो पहिले लुगडं येर मग सोडा म्हणजे साडी तरी वर श्वास बोललाय काय वहिनी म्हणतो वहिनी तुम्ही बायकोला काय कर माहिती का डायरेक्ट साडी सोडी येरमा त्यांच्यावर चढ आज तिथून बायको म्हण नाव काढ माझे म्हणत भाऊजी तुमच्यासारखा कोणी चढेल म्हणे बरं वहिनी म्हणतो मी येतो तुम बायको काय म्हणे तुम बायको म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे एक काम करा तुम्ही करी जा म्हणे जेवण करी जा म्हणे माणूस गेली झाली आता तुम्ही बायको आहे ना किचन रूम मस्त तयार कर राहिली म्हणून डोळ्याला घ्या तुम बायको जवळ उनी माले म्हणे भाऊजी उठा पोटा आली पण तुम बायको गैरी उठा जवळ उनी आलाय आलाय रे पापी नोका मी जर नोकेला तुम्हाला कसं काढतो जवळ उनी आलाय आलाय आणि उठा बरोबर बिचारी ताट करो जेवण न ताट बरं वहिनी म्हणतो मी येतो एक काम करा म्हणे आज पुऱ्या काढी घ्या म्हणे पायना मग दाखला पोरग होता पीच ना आज काय माणूस किती झाली तुला अरे भाऊ तिथला 3-4 जण म्हणत तुम्ही तुला कसं काय बरं चालू आहे सुंदरला शाळा जास्त आहे आणि त्यात 2 पोरं आहेत ना तू घरनं होता ना 12 वर्ष तेव्हा तुला पोरं येणार त्या पोरसला तुला झालं शाळामध्ये जास्त म्हणतोय असं का आणि त्या पोरसला पप्पा म्हणतो नाही तू नव्हतं ते फ्लॅट होती ना चालत असतं मग कुठे चालतं मनगर चालतं नाही उंदीर